पाठिंबा दर्शवला होता. मोदी असं म्हणत आहेत की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, हे मुद्दे पुढे यायला हवे. अशा वेळेस शिवसेना युनिटीचं पंतप्रधानांच्या या एक लक्षात घ्या, समर्थन असेल. बघा एक लक्षात घ्या, मोदींकडे पूर्ण बहुमत नाही. मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही. 370 कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली. 370 कलम काढल्यावर आम्ही आनंदाने त्यांना पाठिंबा दिला. राज्यसभा असेल, लोकसभा असेल, अनेकांनी त्यांना विरोध केला नाही. पण 370 कलम हटवल्यावर जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवं. प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे आहेत, हे त्यांनी विसरू नये. काय बदल झाला काश्मीरमध्ये? लोकशाही मार्गाने अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत. विधानसभेला टाळाय, अजूनही इंटरनेट बंद आहे, रोजगार नाही, अमरनाथ यात्रा सुरक्षित नाही, वैष्णवदेवीची यात्रा सुरक्षित नाही, सामान्य नागरिक तिकडला आजही भयभीत आहे. मग 370 कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला, पण देशाला काय फायदा झाला? शिवसेनेनं हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर जसं अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला, तसं आम्ही 370 कलम हटवण्यालाही पाठिंबा दिला होता. म्हणजे त्यांना आम्ही, हे जे तरुण आहेत, 1 लाख तरुण आहेत, त्यांना आम्ही पैसे देणार आणि पगारावर ठेवणार. आमच्या भाजपच्या राजकारण हे फक्त भाजपच्या सोयीचं असतं आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाने राजकारणात दलाल निर्माण केलेले. राजकारणात आणण्याचे मार्ग जे असतात, उत्स्फूर्तपणे माणसं राजकारणात येतात, तरुण राजकारणात येतात, लादले जात नाहीत. शिवसेनेमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असंख्य तरुणांना राजकारणात संधी दिली. अशी संधी काँग्रेस पक्षातही मिळाली, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळाली. पण भारतीय जनता पक्ष हा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगात फक्त डांबलं जातं.